श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, तर आपल्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती खूप महत्त्वाची असते, पैसा खूप महत्त्वाचा असतो, लक्ष्मी खूप महत्त्वाची असते। बऱ्याच लोकांना कर्जबाजारीपणा या संकटातून खूप जावं लागतं आणि बरेचसे काबाड कष्ट करत असतात, रात्रंदिवस मेहनत करत असतात, तरीसुद्धा पैसा टिकत नाही। आपण बघत असतो बघा, बरेच लोक असे बोलतात की किती कष्ट करावे, इतके वर्ष झाले नोकरी करतोय तरीसुद्धा प्रमोशन होत नाही आहे किंवा पैसा आपला येत असतो आणि तो खर्च होत असतो। बऱ्याच महिला काय असतात, आपण तोडगे कर, हे कर, ते कर, सगळं काही करत असतो, पण लक्ष्मी आपल्या घरामध्ये मात्र टिकत नाही आणि आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण संकल्पयुक्त सेवा करावी किंवा काय करावं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या स्थिर रूपात वास असतील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तर गुरुचरित्र जो ग्रंथ आहे, आता स्वामी समर्थ महाराजांच्या आपण मार्गात आहोत किंवा दत्त सेवेकरी आहोत, तर दत्त सेवेकरी असू द्या किंवा स्वामींच्या सेवेत जरी असलो, तर गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपण पारायण करतो, दिव्य असा अनुभव आपल्याला येत असतो, दिव्य असं स्वरूप त्या ग्रंथाचं आहे। आणि जेव्हा आपण वाचन करतो तो ग्रंथ, तेव्हा खूप आपल्यामध्ये स्फूर्ती येते किंवा ते अनुभव किंवा त्या काही ज्या लीला आहेत महाराजांच्या, ते वाचूनच आपल्याला किती प्रसन्न वाटतं। आणि त्या पद्धतीनेच त्यामधला एक अध्याय असा दिव्य असा अध्याय आहे, तो आपण नित्यनियमाने आपण जर वाचन केला, संकल्पयुक्त केला तर अतिउत्तम। ज्या पद्धतीने मागे मी व्हिडिओ बनवला 14वा अध्यायाचा, त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल हा अध्याय जर आपण वाचन केलं नित्यनियमाने, तुम्ही बघा आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे, पुण्यतिथी येणार आहे, तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा या, जर तुमच्या अडचणी असतील, आर्थिक प्रॉब्लेम जर असेल तुमच्या, तर नक्कीच तुम्ही या अध्यायाचं संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकतात। फक्त तुम्हाला सांगेल, सेवा करत असताना बेंबीच्या देठापासून आपल्याला करायचं आहे, म्हणायचं आहे, पूर्ण जीव ओतून द्यायचा आहे त्या सेवेमध्ये। एक विश्वास आपला पाहिजे महाराजांवरती, हे लक्षात ठेवा। एक विश्वास ठेवून जर तुम्ही तुमचं बघा, जिथे विश्वास असला तिथे महाराज असतात, हे लक्षात ठेवायचं कधीही। आणि असं नाही की आपण फक्त कामासाठी करायचं, असं नाही की महाराजांची साथ आपल्याला हवी असते। आपण कष्ट करत आहोत, मी म्हणणार नाही की पैशांचा पाऊस पडेल लगेच, आपण कष्ट करत असतो, पण त्या कष्टाला साथ हवी असेल तर काहीतरी आपले जे दुःख असतात ते निवारण्यासाठी, महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते। आणि ती सेवा म्हणजेच काय, गुरुचरित्र ग्रंथामधील 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे। आता 9वा अध्याय म्हणजे काय आहे नेमकं, 9वा अध्याय का पठण करावं, तर त्या अध्यायामध्ये खूप सुंदर अशी कहाणी जी आहे, कथा देण्यात आली आहे दत्त महाराजांची, आणि ती थोडक्यात मी तुम्हाला सांगेल अगदी। आणि नंतर आपण बघूयात की संकल्प करून कशी ही सेवा आपण करू शकतो, नियम कोणते असतात। तर तुम्हाला सांगेल बघा, 9व्या अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे की धोबी, आता जे वाचन करतात त्यांना माहिती असेल, जो धोबी असतो, धोबी आपला धुणं धुत असतो नदीवरती, रोजचं नित्यनेमाने त्याचं काम असतं की धुणं धोबी काय करतो, धुणं धुवायचं काम करत असतो नित्यनेमाने, रोज येतो, धुणं घेऊन येतो, धुत असतो। आणि दत्त महाराज येताना दिसत असतात त्याला, दररोजच्या काळामध्ये महाराज येत असतात, तो दररोज ते धुणं सोडतो आणि दत्त महाराजांना नमस्कार करतो दररोज। कोणताही भाव, कोणतंही काही मनात काही न स्वार्थ कुठलाच राहत नाही। तो फक्त महाराज येताना दिसले की जातो, पळत जातो, सगळं काम सोडतो आणि महाराजांना नमस्कार करतो। दररोज नित्यनेमाने अशा गोष्टी तो करत असतो। महाराज सुद्धा त्याला बघत असतात की फक्त त्याला काय वाटतं की हा कोणीतरी ज्ञानी माणूस आहे, कोणीतरी मोठा माणूस आहे, एवढं त्याच्या मनात असतं। आणि महाराजांना बघून नमस्कार करतो आणि परत आपलं काम करत असतो, या पद्धतीने करतो। त्याच्या मनात कुठलाही स्वार्थ राहत नाही की याच्या पाय पडल्याने मला खूप पैसा मिळणार आहे, हा महाराजचा असा आहे की तसं, त्याला काही माहिती नसतं। पण मात्र तो रोज नमस्कार करतो। आणि एक दिवस त्याला धुणं धुत असताना एक राजा असतो, तो राजा आपल्या बायकांसोबत, म्हणजे जे बायका असतात, महाराणी असतात, त्यांच्यासोबत मस्त बसून, म्हणजे जहाजामध्ये बसून मस्तपैकी बघत असतो। रत्न वगैरे त्यांनी परिधान केलेले असतात, धन दौलत सगळं काही असतं, अंगावर कपडे भारी, या पद्धतीने बघतो आणि तो एक विचार करत असतो। मग तेव्हा दत्त महाराज तिथे येतात आणि दत्त महाराज त्याला विचारतात की काय झालं, मग तो बोलतो काय नाही, तर बोलतो हा काहीतरी म्हणजे काहीतरी आहे, नाही काही नाही असं बोलतो तो, आणि नमस्कार करतो आणि परत आपलं काम करायला लागतो। आणि तेव्हा दत्त महाराज त्याला बोलतात की तुझ्या मनात काय चाललंय, जरी तू मला सांगितलं नाही पण मला माहिती आहे। म्हणजेच काय, आपले जे गुरु असतात किंवा आपण ज्यांचा नमस्कार करतो, ज्यांच्या पाय पडतो, त्यांना आपल्या मनातलं जरी आपण सांगितलं नाही माहिती असतं। आणि तेव्हा दत्त महाराज बोलतात की काय, तुला पण ह्या राजासारखं व्हायचंय काय,
असं बोलतात. तर तेव्हा तो नाही बोलतो, नाही तर तेव्हा दत्त महाराज बोलतात की नाही, तू निस्वार्थीपणाने माझी भक्ती केली, निस्वार्थीपणाने दररोज तुझं काम सोडून, काम जरी तू करत आहे पण काम सोडून मी येत असताना दिसत मला नमस्कार करायचा, आणि याची पुण्यप्राप्ती एवढी झाली आहे, तर तुझं पुण्याचं बॅलन्स एवढं झालं आहे की तू त्या राजाची बराबरी करू शकतो, किंवा तेवढे दिवस तुला मी आणू शकतो, तुला सुद्धा मी धन दौलत देऊ शकतो. आणि तेव्हा तो आश्चर्यचकित होतो की हां, म्हणजे हा कोणीतरी पुरुष आहे, ज्ञानी पुरुष, मोठा महंत आहे असं त्याला वाटतं. आणि तेव्हा तो धोबी बोलतो की महाराज, मला आता त्याला वाटतं की हा जन्म काय अर्धाच्या वरती झालेला आहे, काही उपयोग नाही. फक्त तो तेव्हा बोलतो की महाराज, मला हा जन्मात तर आता काही शक्य नाही, पण पुढचा जन्म मी जेव्हा पण घेणार आहे, ज्या जन्मात जाईल त्या जन्मात मात्र असं आयुष्य मला हवं आहे, असं तो म्हणतो. पण बघा, त्याबरोबरच तो काय बोलतो, जरी धन दौलत त्याने मागतो महाराजांजवळ, पण मात्र तेव्हा काय मागत असतो तो, पण याची एक अट आहे की पुढचा जन्म नाही तर जन्मोजन्मी, म्हणजे जेवढे पण माझे जन्म होतील तेवढ्या जन्मी तुम्हीच माझे गुरु असावे, किंवा तुम्हालाच मी शरण यावं, अशी त्याची तिथे एक शब्दाची अट असते. आणि त्याच पद्धतीने बघा, निस्वार्थी भावनेने त्याने नमस्कार केलेला, निस्वार्थीपणे, आता त्याला माहिती होतं का पुढच्या जन्मात काय होणार आहे, तरीसुद्धा त्याने सांगितलेलं आहे की मला तुम्हीच गुरु हवेत. जेव्हा अशी भक्ती असते मनामध्ये, आणि जेव्हा दत्त महाराज त्याला आशीर्वाद देतात, तर पुढच्या जन्मी खरोखर तो राजा होत असतो. तर ही कहाणी जी आहे ती 9व्या अध्यायामध्ये देण्यात आलेली आहे. तर त्यामधून आपण काय शिकायला किंवा काय बोध आपल्याला मिळतं, तर महाराजांची निस्वार्थीपणाने आपण जेव्हा सेवा करत असतो, कुठलाही अध्याय, दिव्य असा अध्याय आहे तो आपण महाराजांची त्यामध्ये कृपादृष्टी होत असते तो अध्याय पठण केल्याने, आणि म्हणून तो अध्याय आपल्या घरात वाचन करायचा असतो. महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आपण कष्ट करतो, काबाड कष्ट करत आहोत, पण त्यासोबत त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी हा अध्याय आपल्याला पठण करायचा असतो. त्याचा आपल्या सगळ्यांनाच माहिती. बघा, गुरुचरित्र ग्रंथ वाचनाने आपल्या घरामध्ये दिव्य असे चमत्कार बघायला मिळतात. तर या अध्यायाचं सुद्धा एक अध्याय असे ना, याचा परिणाम आपल्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे, म्हणून हा अध्याय आपल्याला पठण करायचा असतो. आता हा अध्याय पठण करत असताना 9वा अध्याय जो आहे गुरुचरित्राचा, हा पठण करत असताना आपण संकल्पितच करावं का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करावा, आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. 108 दिवस करू शकतात, 51 दिवस. बघा, जेवढ्या अडचणी आपल्या जास्ती आहेत तेवढं आपलं सेवा पण जास्त हवी, असं मी तुम्हाला सांगेल. आपण काय करतो, सेवा खूप छोटीशी करतो, अगदी शॉर्टकट बघायला जातो. कुठल्याही गोष्टींचं काय असतं आपलं शॉर्टकट, कमी सेवेमध्ये जास्त फळ मला पाहिजे, कर्ज आहे 1 लाखाचं, 2 लाखाचं काय, 10 लाखाचं काय, आणि सेवा मात्र थोडीशी करतो 11 दिवसाची. असं नाही. बघा, जेवढी आपण सेवा करतो तेवढेच मार्ग खूप जास्त प्रमाणात मोकळे होतात, महाराज देतात, आणि आपली झोळी कमी पडते. म्हणून आपण सेवा जी असते ती न मोजता जास्तीत जास्त प्रमाणात करायचा प्रयत्न करा. तर तुम्ही 108 दिवसाची सुद्धा सेवा करू शकतात. आता हा अध्याय जो आहे हा पठण करण्यासाठी सुरुवात बघा, गुरुवारी केली तर महाराजांचा वार आहे, अगदी त्या दिवशी करा, नाहीतर तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवशी सुरुवात करू शकतात. त्या पद्धतीने करा. पहिल्या दिवशी संकल्प करा, तुम्हाला संकल्प व्यक्त करायचे असेल तर. फक्त संकल्प करत असताना यथाशक्ती म्हणावं, अखंड म्हणू नये, कारण रोजच्या जीवनात आपल्याला जमत नाही, एका दिवशी गॅप पडतो, किंवा आपलं मासिक धर्म असतो त्यामुळे या प्रॉब्लेम येतात. सुत्तक असेल तर स्किप करा तेवढे दिवस, या पद्धतीने करा. आणि आपण संकल्प करावा, संकल्पामध्ये सांगावं की अशी परिस्थिती, या कर्ज आहे, असं आहे तसं, माझ्या कष्टाला साथ देण्यासाठी मी ही सेवा करत आहे, असं महाराजांना सांगावं. महाराजांना सांगा माझ्याकडून ही सेवा करून घ्या, आणि आपण वाचन त्या दिवसापासून आपण चालू करू शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीने फक्त वाचनाची. आता बघा, आपण वाचन करतो, याला काही नियम असतात का? म्हणजेच कांदा लसूण वगैरे अशी वर्ज्यता नाही. एक अध्याय पठण करायला काही नियम नसतात. कांदा लसूणचे, झोपण्याचे पण काही नियम नसतात. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. फक्त तुम्हाला सांगेल, तुम्ही जर हा अध्याय पठण करत असणार, संकल्पयुक्त सेवा असेल तर मांसाहार जो असतो तो वर्ज्य करावा लागेल. जो पठण करत आहे त्याने, संकल्प जो करतो, पठण जो करणार आहे त्याने मांसाहार कडकडीत वर्ज्य करावा. तसेच तुम्हाला सांगेल, आपण जर संकल्पयुक्त करत आहोत तर परान्न कडकडीने वर्ज्य करा. परान्न पण नाही घ्यायचं, आपली सेवेचं आपल्याला फलप्राप्तीही मिळणार नाही. म्हणून सांगेल तुम्हाला, तुम्ही जर बघा अजून सांगेल, म्हणजेच दुसऱ्याकडे गेले कुठेतरी, डब्याचा पण बऱ्याच लोकांना प्रश्न येतो, तर डब्बा शेअर करायचा नाही. म्हणजे आपला करताय करा, पण दुसऱ्याचा डब्बा तुम्ही खाऊ नका, हे पण मी तुम्हाला सांगेल. ते सुद्धा परान्न म्हटलं जातं. विकत घेऊन, आपल्या पैशांनी विकत घेऊन अन्न तुम्ही खाताय ते परान्न म्हणत नाही, आपल्या पैशांनी आपण घेत असतो. त्यामुळे या गोष्टी करू शकतात. पठण करत असताना आपण सकाळी आंघोळ वगैरे करून जेव्हा देवपूजा करतो तेव्हाच पठण करून घ्या, असं सांगेल. घरात जर मांसाहार करत असेल त्यांना करू द्या. तुम्हाला जर बनवायचं असेल तर सकाळी लवकर तुम्ही सेवा करून घ्या,
अध्याय पठण करून घ्या आणि नंतर त्यांना बनवून देऊ शकतात. या पद्धतीने तुम्ही हा अध्याय पठण करू शकतात. या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही बनवून घेतलं, मांसाहार वगैरे केला, त्यानंतर पठण करेल तर असं करू नका. ग्रंथांना हात लावत नाही. त्यामुळे आधीच पूजापाठ करून घ्यायचं, लवकर उठायचं, त्या दिवशी लवकरात लवकर करायचं आणि त्या पद्धतीने करा. ग्रंथपठण करत असताना आता वाचन पद्धत कशी करावी, तर वाचनासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, स्वामीस्तवन जे आहे ते आपण सुरुवात करत असताना एक वेळा स्वामीस्तवन नक्कीच म्हणावं आणि महाराजांचं नामस्मरण भलेही ते बघा 11 वेळा म्हणा तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करा तुम्ही 11 वेळा तरीही चालेल आणि पठण करायला सुरुवात करायची. पठण करत असताना मनातल्या मनात वाचन करू नका. आपल्या घरातील लोकांच्या कानावर किंवा आपल्या स्वतःच्या कानावर शब्दांचे म्हणजे आवाज येईल या पद्धतीने तुम्ही वाचन करावे. तर या पद्धतीने आपल्याला 9वा अध्याय जो आहे तुम्ही आर्थिक प्रॉब्लेमसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्याला कष्टाला साथ मिळण्यासाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी ही सेवा तुम्ही अवश्य करू शकतात. परत एकदा सांगेल, तुम्ही सेवा करत असताना तुम्ही मनापासून करा. तुम्हाला फलप्राप्ती ही 100% मिळेल असं मी सांगेल. म्हणून तुम्ही मनापासून सेवा करायची, अंतःकरणापासून सेवा करायची आणि होणारच आहे, मला मार्ग मिळणारच हे आधी ध्येय ठेवावं. महाराज करणारच आहेत, माझ्याकडून करून घेणार आहेत हे लक्षात ठेवायचं. बस नक्कीच तुमचं काम होईल. तुमचे जे काही अडकलेले काम असतात ते सुद्धा मार्गी लागतील. चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.